आज कोल्ड ड्रिंकचा झाला फ्रीज मध्ये ब्लास्ट. तर राम राम भावांनो, माझा बारका भाऊन मी चाललो होतो स्वयंपाकाच्या ऑर्डरला. स्वयंपाकाच्या ठिकाणी येऊन ह्यांनी भाज्या चिराय केल्या बघा चालू. गोट्या फोनवर बोलत बोलत करा भाज्या चिराय लागला. आजचं इथलं काम मेत्रे इव्हेंट मॅनेजमेंटला दिलं होतं. कसं वाटलं मग डेकोरेशन? मसाला वांग तयार झाला आहे आणि हे बघू शकता, हे आहे गोटू आचारी. गाजर खिसायचं काम निलूकडे दिलं तर गाजर खिसून निलूचा खिस पडला बघा. गोट्याला आचारी बनवून कटाळा आलता. गोट्या बांधला आता डॉली चायवाला. भाज्या चिरून झालत्या. आता कोशिंबीर मध्ये दही टाकून घेतलं. बिना आमंत्रणाची ही पाहुणं जेवाय बसल्या. जाताना आकाशची गाठ घ्यावा म्हणलं होतं. तुम्ही आकाशकडे बघा, कुरकुरे बघ नका. रस्त्यात आपल्याला दिसला सन्नी भैया, त्यावर तिकडून आला करण. आपल्या हॉटेल वायुनंदनचा शर्ट घालून दाखवत होता बॉडी. करण संघ बोलतच होतो तवर झाली ओंकार पाटीलची RX 100 घेऊन एंट्री. आता मी पोचलो घरी आणि हा आमचा टायगर झोपलाय. आता मी आजीचा व्हिडिओ काढत होतो आणि आजी माझ्याकडे लागली रागाने बघायला. टायगरला घेऊन गेलतो मी पिल्याकडं. पिल्या आणि टायगर दोघं जण खेळत होते. खेळता टायगरने घेतला हवा पिल्याचा मुखा. निघालो मग मी गावात दुकानाच्या दिशेने. गावात येऊन दुकानावर बघतोय तर काय फ्रीज मध्ये कोल्ड्रिंकचा झालता ब्लास्टच. काय बी करण ते अंगलुटच येते बघा. नीट तर काय व्हायनाच आहे काय. तेवढ्यात झाली बघा पाठक काकाची एंट्री. आता झाली संध्याकाळी. निलू चिरतोय कांदा. कसा वाटला मिनी ब्लॉग कमेंट करून सांगा.